आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटातील पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय। अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। नुकतीच त्यांची बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या पत्नीला रिंगणात उतरवण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली त्यांनी दिली होती। अजितदादांच्या कबुलीवरून सुरू झालेली चर्चा थांबत नाही, तोच आता त्यांनी बारामतीच्या राजकारणासंदर्भात आणखी एक सूचक वक्तव्य करून राजकीय वर्तुळाची उत्कंठता वाढवली आहे। पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात एंट्री करण्यास सज्ज झालाय। नाव आहे जय पवार। शरद पवारांचे नातू, अजित पवारांचे द्वितीय चिरंजीव। विधानसभेला बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार या सख्या चुलत भावंडांमध्ये सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। पुढारी न्यूजच्या प्रश्नावर खुद्द अजित पवारांनीच याबाबतचे संकेत दिले। तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचं समर्थक म्हणतात। मी काय देऊ, या शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत। त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाहीये। पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहित नाही। पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। जय यांच्या रूपानं पवार कुटुंबातील 8वा सदस्य हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो। राष्ट्रवादी एकसंध असल्यापासून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा दबदबा बघायला मिळतो। तर आता राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यावर सुनेत्रा पवार राज्यसभेत पोहोचल्यात, तर युगेंद्र पवारही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सक्रिय झाले। शरद पवार माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा खासदार। अजित पवार माजी खासदार, उपमुख्यमंत्री। सुप्रिया सुळे 3 वेळा खासदार। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार। रोहित पवार आमदार। पार्थ पवार लोकसभेला पराभूत। युगेंद्र पवार बारामती विधानसभेसाठी चर्चेत। जय पवार बारामतीतून लढू शकतात। आदरणीय जयदादा पवार हे अतिशय एक चांगलं नेतृत्व आहे। बारामतीच्या भविष्यामध्ये जयदादाच पुढे चालतील ही आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला अपेक्षित आहे। जयदादांना ते म्हणतात की उमेदवारी देऊ, पण आमचं म्हणणं आहे की आत्ता ती वेळ नाहीये। जयदादांना भावी उमेदवारी दिली तर काय अडचण नाही, पण आत्ता आम्हाला दादांचीच गरज आहे आणि आत्ता अजितदादांनीच उभा राहावं। पण जय पवारांचे संपर्क त्या मानाने खूपच कमी आहे। लोकांशी संपर्क वाढवणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून त्या संदर्भामध्ये निपटारा करणे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जय पवारांना थोडा कालावधी देणं गरजेचं आहे। आम्ही साहेब, ताई आणि जयंत पाटील यांच्याकडे युगेंद्रदादा यांची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि त्या मागणीप्रमाणे आम्हाला पुढे यश येईल असं आम्हाला खात्री आहे। ग्रामीण असेल, शहर असेल, या ग्रामीण भागात, शहर भागात फक्त आणि फक्त युगेंद्रदादा, युगेंद्रदादा, युगेंद्रदादा। मग जो व्यक्ती सक्षम आहे, जो काम करणार आहे, जो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, मागच्या 3 वर्षापासून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आदरणीय युगेंद्रदादा हे काम करतायत। लोकसभेपाठोपाठ विधानसभेला सुद्धा पवार कुटुंबात आणखी एक ट्विस्ट येण्याच्या तयारीत आहे। कारण कर्जत जामखेडमधून आमदार रोहित पवारांविरोधात खुद्द अजितदादा मैदानात उतरू शकतात अशी चर्चा रंगली। कर्जत जामखेडमधून बडा नेता आपल्या विरोधात लढेल असं रोहित पवारांनी म्हटलंय आणि त्यामुळे रोहित पवार विरुद्ध अजित पवार या काका पुतण्यात घमासान रंगण्याची चिन्ह आहे। आता जे सर्वे भाजपकडनं केले जातात, नाही तर अजितदादाच्या पक्षाकडनं केले जातात, त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत की यांना उभं केलं तर काय। कारण त्या मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला उभं केलं तर तिथं असलेली स्वाभिमानी जनता ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर राहील असा विश्वास सर्वेच्या माध्यमातून लोकच व्यक्त करत आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा नेता हा माझ्या विरोधात बाहेरून कदाचित उभा केला जाऊ शकतो आणि तो दादांच्या फार जवळचाही असू शकतो, नाहीतर एखादा भाजपचा असू शकतो अशी चर्चा आहे, अशी सर्वेमध्ये तरी दिसतंय। ते कोणाच्या नावाने सर्वे सुरू झालेले नाही, या तद्दन तशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा आमचे हितशत्रू आम्हाला भरपूर असल्यामुळे
त्यांच्या मार्फत ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाईल आणि दादाही निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार असा सामना निश्चित मानला जातोय। बारामतीतून अजित पवार न उतरल्यास जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते। तर जय पवारांना बारामती मतदारसंघ सोडल्यावर अजितदादा कर्जत जामखेडमधून रोहित पवारांविरोधात उतरू शकतात आणि त्यामुळे विधानसभेला निकाल काहीही लागो जिंकणार पवारच आणि विधानसभेत पोहोचणार पवारच, हे मात्र तितकंच खरं। जयकुमार जाधवसह ज्ञानेश्वर चौतमल, पुणे।